2:20 झाले. जय महाराष्ट्र मित्रांनो. आज मला वाटतं की पूर्ण ब्लॉग मराठीत करावा. महाराष्ट्र दिवस पण आहे, लेबर डे पण आहे. पण त्याबद्दल नाही बोलणार. काही चुकी असू शकते, त्याबद्दल अगोदरच माफी मागणार की मी हिंदी भाषिक असून मराठीत ट्राय करतो. काय चुकी नाही ट्राय करायला. शिकणार, काय चुकी करणार तर शिकणार आणि लोकांना ट्राय केलं पाहिजे. भाषा बोलली पाहिजे. हिंदी, इंग्लिश, मराठी, गुजराती. हिंदी, इंग्लिश, मराठी, गुजराती आणि सिंधी ही 5 भाषा मी समजू शकतो. हिंदी पूर्णपणे चांगली बोलणार, मराठी पण चांगली बोलू शकतो. इंग्लिशला वीक आहे. हिंदी माध्यममधून शिकलेलो आहे 12वीपर्यंत. नंतर इंग्लिशमध्ये झाला तर थोडा इंग्लिशमध्ये त्रास आहे. पण जे तुम्ही बोलतात ना ते समजणार. आणि भाषाचा विवाद नाही आहे. आज आपण ब्लॉकमध्ये मराठीत बोलणार ट्राय करणार. म्हणजे आली पाहिजे. माझा जन्म मुंबईचा. 48 इयर्स वर्ष झाले. बघ परत इंग्लिशमध्ये आला. तर असंच होणार ना. जे मराठी असतात ते पण इंग्लिशमध्ये काही काही वर्ड बोलतात तर बोलणार ना. ही मुंबई आहे आणि इकडे सर्व लोक आहेत. हिंदी, इंग्लिश, मराठी आणि प्रत्येक राज्यातली माणसं इकडे भेटणार. मुंबई मेट्रोपॉलिटन सिटी आहे. मराठी आली पाहिजे. एकदम 100% आलीच पाहिजे. आणि चांगली भाषा आहे. मुंबईची लोकांची खासियत काय माहिती आहे का? इकडे ना जे लोक येतात एवढे चांगले माणसं आहेत की ते पाव आहे आणि बाहेरचे येणारे माणसं वड्यासारखे आहे. आणि ते वडापावमध्ये मिसळून वडापाव बनतो. तसं मला एक सांगायचं होतं, ते सांगितलं की एकदम चांगल्या प्रमाणे तुम्हाला ना व्यवस्थित जे मेहनत करतो, कुणी असो मेहनत करतो. मुंबई कोणाला उपाशी झोपायला देत नाही. आणि जो काम करतो ना त्यांना सांभाळून घेते. कुठलाही माणूस आला. आणि इकडचे लोक एवढे चांगले आहे ना. चांगले आहेतच. माझे मित्र पण आहे चांगले. कारण एवढे चांगले नसले असते ना तर माणसे इकडे येण्याचा प्रयत्न नाही केला असता आणि कधी स्थायिक होण्याचा प्रयत्न नाही केला असता. इकडचे लोक ह्यांना मुंबईला वरदान आहे. वरदान म्हणजे खूप चांगले लोक आहे इकडे. माझे आई वडील 76चा माझा जन्म आहे. परत इंग्लिश आली. पण मी प्रयत्न करत आहे. असंच होणार. कधी चुकी होणार, कधी नाही होणार. तुम्ही फक्त समजून घ्या. चुकीला नको बघा आणि मी ट्राय करतो हेच बघा. आणि चुकीला नाही बघितलं पाहिजे. हे झाड आहे ना, मी ह्याला प्रयत्न करतो प्रत्येक आठवड्यात 2 वेळा पाणी द्यायचा. आणि जेव्हा दिसतो ना, हे बघा पान माझ्या किचनच्या रूममधून ना हे पान सुकलेले दिसले ना, मी लगेच पाणी टाकायला आलो. दुपारचे 2:30 वाजले आहेत. जेवलो, नंतर निघालो लगेच. पण मला माहिती आहे टाईम लागतो आहे ना. हे झाड आहे ना, हिंदीत पेड म्हणतात पण मराठीत ह्याला झाड म्हणतात. प्रेम झाला आहे ह्याच्याकडे माझा. पाणी तुटलेली बघतो ना, वाटतं की आपल्या हात पाय कापले गेले. आणि ह्याला कधी कधी कटिंग पण करावी लागते मोठं होण्यासाठी. खाद पाणी पण द्यावं लागतं. मला वाटतं ना हे बोलतात झाडे बोलतात. कसं काय? जेव्हा तुम्ही यांच्याशी प्यार करतात, प्यारच म्हणणार ना. जेव्हा तुम्ही याच्याशी प्यार करतात ते आवर्जून ना मला वाटतं हलतात. रे बघितलं ना, आलो की ना हलतात. यांना पण जीव आहे ना. मरतात म्हणजे जीव पण आहे ना. तर काहीतरी आहे यांच्यामध्ये. फूल देतात. आपल्याकडून काय घेतात? काय नाही. फुलांचा सुवास देतात. खूप चांगलं व्हाईट फुल आहे जास्वंदीचा. आणि अननसचा झाड आहे. लिचीचा झाड आहे.
आणि हा जास्वंदी म्हणतात, आमच्या हिंदीमध्ये गुढल म्हणतात त्याला. आणि एक बटरफ्लाय पी, ह्याची मी रोज सकाळी चहा बनवून पितो. माहीत नाही पण चांगलं वाटतं. दुधाची चहा सोडली नाही पण पितो. पण जेव्हा 4 फूल दिसले ना मी लगेच येतो 4 फूल तोडतो. फक्त सिंगल एका माणसासाठी 2 कप बनवू शकते. बटरफ्लाय टी म्हणजे त्यामध्ये पाणीमध्ये उकळतो, निंबू आणि साखर टाकतो आणि त्याचा ब्लू कलर पिंक कलरसारखा होतो आणि एकदम वेगळीच आहे. जेव्हा आपण पितो ना, जेव्हा आपल्याला माहीत असतं ना की याचा फायदा काय, गुणधर्म काय आहे. जसं आपण माणसासारखं राहतो, जवळच्या माणसाला की चांगल्या माणसाबरोबर राहिलं तर चांगलं होतो आपला. तर तसंच ही चहा पण मला खुशी देते. आणि जेव्हा मी व्हिडिओ बनवतो आणि मला प्रत्येक वेळी सांगायला चांगलं वाटतं की हे फुल आहे, लोकांना मी सांगतो फुले तोडू नका, तुम्ही माझ्याकडून मागून बीज घेऊन जावा, लावा आणि दुसऱ्यांना पण द्या. कारण फुल तोडल्यावर तुम्ही 1 दिवस तोडणार, 2 दिवस तोडणार, है ना. तो झाडे तर लावा ना. मला वाटतं की ना प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यात किमान 2 किंवा 3 झाड लावायला पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा हे जग सोडतात तर तुम्हाला जाळण्यासाठी लाकूड लागतं. ते कोणीतरी लावलेलं असणार ना. गव्हर्मेंट किती करणार, काय करणार. तर प्रत्येकाने 2-3 झाडे लावा. आता पावसाळा येणार तर पावसाळ्यामध्ये फांदी पण लावली तर चांगली झाडे होतात. आणि नाहीतर टेम्परेचर वाढला आहे तर तुम्ही काय करू शकता, दुसऱ्यांसाठी शुद्ध वारा तर देऊ शकतात ना. तर सर्व काम गव्हर्मेंटवर टाकायचं नाही. मी बघतो जरा मागे येऊन जरा बघतो की व्हिडिओ कसा चालला आहे, नाही तर माहीत पडेल की काहीच होत नाही. ओके, चला थोडा पुढे जाऊया आपण. हो, आता परत आलो तुमच्यासाठी. माहीत नाही कसं होणार, काय होणार, पण ऊन गेलं वाटतं. 2:30-3 वाजले पण ऊन नाही गेलं आहे. ऊन कमी झालं आहे. धूप तर असणारच. हा बटरफ्लाय पीक. आणि आज 1 मे महाराष्ट्र दिवस आणि लेबर डे पण आहे. चांगलं वाटतो आपल्याला. सुट्टी भेटलेली आहे ह्यासाठी. आज शुक्रवार असून आम्हाला सुट्टी आहे आणि चांगलं वाटतं. जेवण झालेलं आहे आणि सर्व काही चांगलं आहे. फक्त मला एवढं आहे की पिक्चरची क्वालिटी चांगली असली पाहिजे. आणि जेव्हा हा एक वेलाचे झाड आहे, वेल झाड म्हणजे ते वेलाचे सरबत बनतात ना ते, आणि शंकर भगवानला चढवतात ते वेल आहे. मोठं झालं आता. पूर्वी तुटलेला, त्याला फांदी लावली आणि परत काय म्हणतात त्याला, सपोर्ट दिला आणि मोठा झाला. हो, त्याच्याबरोबर हे वेल पण ना मोठे होत चालले. तर चांगलं वाटतं की कसं पुढे येतात. आणि हो, हा चमेलीचा पेड़ आहे. फुल येतात, चांगले फुल येतात. सकाळी खूप खुशबू येते इकडे. आणि जेव्हा आपण ना, जो आपल्याला चांगलं वाटतं, तसं मला ह्या झाडापासून प्रेम झालेलं आहे. की जेव्हा बघितलं संध्याकाळी येतो ना, मी अगोदर इकडे येतो, नंतर घरी जातो. कसं आहे काय बघतो. एखाद फुल आलेलं असतं ते कली ठेवतो आणि नंतर पाणीमध्ये कली ठेवतो आणि सकाळी कली फुललेली असते. खूप चांगलं वाटतं. तर जे पाणी देतो ना त्याचं फल पण आपल्याला भेटतो. चांगलं वाटतं. मला चांगलं वाटेल की तुम्ही माझ्या मराठीच्या प्रयत्नाला काय चुकी असेल तर सुधार करा, मेसेज करा आणि काहीतरी बोला, लिहा. मला चांगलं वाटेल. माझा प्रयत्न कसा आहे. आणि मराठी तर आलीच पाहिजे. मराठी म्हणजे कुठेही राहा ना. माझे एक बॉस होते, त्यांना 11 भाषा यायची. माझ्या आईला हिंदी, इंग्लिश, मराठी, गुजराती, सिंधी, कच्छी एवढी भाषा यायची. पण चांगलंच होतं. कमी शिकलेले माणसं होतं पण ते जास्त लवकर शिकतात. आणि जे जास्त शिकलेले माणसं असतात ना त्यांना खूप त्रास होतो. पण जिकडे आम्ही राहत होतो ना चेंबूरला, तर तिकडे 50% महाराष्ट्रीयन होते
आजूबाजूला सर्व मित्र आमचे महाराष्ट्रीयनच होते आणि आमची काही UP-वाले होते, साऊथ इंडियन होते, मुस्लिम होते, आहे सर्वांचं नाव नाही घेणार. सर्व भाषाकडचे होते, कन्नडी होते, तमिळ होते, मराठी होते, सर्व चांगला एरिया होता. आयुष्य कधी विसरणार नाही तिकडचे. आम्ही होळी खेळायचो, आट्यापाट्या होळीला खेळायचो, सर्व आठवण असते. हो, मी चेंबूरची गोष्ट करतो. मला माहीत नाही कोण आहे चेंबूरचे. जन्म आमचा इकडचंच झाला, पण सध्या जिकडे आजपर्यंत 2026 जिकडे राहतो ना, ऑल इंडियाचे लोक इकडे पण राहतात. पण जास्त शिकलेले असल्यामुळे ते इंग्लिशमध्ये बोलतात आणि आपली भाषा बंद बोलतात, जपतात. आणि जपली पाहिजे. आपली कुठली गावची भाषा असेल किंवा मायभाषा असेल, जपलं पाहिजे. नाहीतर संस्कृत कशी हरवून गेली. संस्कृत पण अगोदर संस्कृत होती ना भाषा, तर तशीच आपली मायबोली भाषा पण हरवून जाणार. तर कोणी आपली भाषा जपत आहेत ती चांगली गोष्ट आहे, जपली पाहिजे. नाहीतर हरवणार. मी तुम्हाला दाखवू का? मी बटरफ्लाय एक फुल आहे, ह्याची दुपारची चाय ह्याची करणार. पाणी टाकल्यामुळे काय ना, हे दाखवतो तुम्हाला जेवण. पाणी टाकल्यामुळे आजूबाजूचं वातावरण थंड असतो. नाही तर ग्राउंड फ्लोअरमध्ये ना खूप 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 ऊन आहे. आणि ऊन म्हणजे गरम असतो, जमीन तापलेली असते आणि AC पण काम करत नाही. तुम्ही याबद्दल काय बनतात, कुठून बघतात? माझ्या मत चुकीचं आहे. कावले बोलायला लागेल. कावले बोललं म्हणजे की कोणी येतं असं वाटतं ना, असं वाटतं. येऊ दे ना. इकडे मागेपर्यंत ना लांब आहे झाड एक आहे, तर त्यांना मी असं लांब पिचकारी करून पाणी टाकतोय. पाईप तिकडेपर्यंत पोहोचत नाही ना, पाईप आणले होते. ग्राउंड फ्लोअरचे फायदे पण आहे, नुकसान पण आहे. फायदे काय आहे, म्हातारं झालं तर आपल्याला चढायला उतरायला त्रास नाही असतं आणि चांगलं वाटतं. एक फूल पण आला, मी आणतो तुमच्यासाठी. पाईप तिकडे पण पोहोचत नाही. हे बघा, हे जास्वंदीचं फूल आणि हे 3 बटरफ्लाय फूल. जवळून बघा कसं लागलं माझा ब्लॉग आणि काय वाटलं माझ्याबद्दल. कमेंट केलं तर चांगलं वाटेल. मला आता पाणी पण अजून पण टाकायचं आहे, पण समोरच्या साईडला पण टाकायचं आहे. तर कॅमेरा तिकडे पण लागणार. मला चांगलं वाटेल परत तुम्ही बघितलं आणि कमेंट केलं तर मला अजून चांगलं वाटेल, है ना. ठिकाणचा उल्लेख नाही करत, कारण मी आणि दुपारचा ब्लॉग आहे. माणसं झोपलेले आहे, हॅलो बोलतं आहे, चांगलं वाटतं. हिरवीगार पाहून ना अजून चांगलं वाटतं. तुम्ही कुठल्या शहरामधून बघतात, कुठून बोलतात? आमच्या इकडे ना बोकडांचं झाड आहे. बोकड म्हणजे आचार बनतो, खूप आलं आहे. मी आमच्या इकडे चेंबूरला बघितलं होतं. आता इकडे खूप वर्षांनी पिवळे झालेलं आहे. त्याच्यामधून ना गम निघायचा. पूर्वी पत्र पाठवायला ना गम नसलं ना, तर आम्ही तिकडे बोकडाच्या झाडाखाली जायचं. जोकर गम नाही होता, बोकडाच्या झाडाखाली फल फुटलेलं असणार ना, तो चिकट काढायचा आणि ते लावायचं. कधी कधी पतंग फाटल्या ना, तर बोकडाकडे जायचं आणि तो फल घेऊन चिटकवायचो आम्ही न्यूजपेपरनी. आठवण आली म्हणून सांगतो तुम्हाला. परत भेटू. शनिवारचा दिवस असतोच आपल्याला की लाईव्ह करायचा असतो, पण आज शुक्रवार आहे आणि येऊ ना, संडेला पण येऊ, भेटू आपण, चांगलं वाटेल. ठीक आहे. नेटवर्कचा इश्यू असतो म्हणून पिक्चरची क्वालिटी थोडा खराब होते, पण नंतर बघू. ओके. लाईव्हला कधी त्रास असतो. ओके.
पाणी बघा कसं असं जातं. ठीक आहे.